ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे. म्हणून आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नका. तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असणार आहे, तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश शांत मनाने पूर्णत्व नक्कीच ऐकावा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मोठा चमत्कार पाहाल. म्हणून तुम्ही आजचा हा मामांचा संदेश अजिबात दुर्लक्षित करू नका. सर्वात मोठी बाळूमामांची सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना बाळूमामा मार्ग दाखविणे. कारण त्यांनी एकदा बाळूमामांना आपलं मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी बाळूमामा स्वतःवर घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडत असतो तेव्हा त्यांच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची खरी संपत्ती आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, भगवंतांची नक्कीच सेवा करणे हे आपल्यासाठी भरपूर जास्त नक्कीच भाग्यवान आणि भाग्याचे आहे. बाकी मामांची आपण भक्ती करतोय कारण मामाने आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी नक्कीच निवडलेले आहे. म्हणूनच आपण मात्र बाळूमामांची निस्वार्थ मनाने सेवा केली पाहिजे. मामा सांगतात, प्रेमळ भक्ता, नेहमी तू तुझ्या मनामध्ये असू दे. अर्थात समजून घे, मी नेहमी भिकाऱ्यालाही नक्कीच राजा करू शकतो आणि महाराजालाही भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या सेवेकरी भक्ताला तो जी इच्छा करेल त्यापेक्षा उत्तम मी देऊ शकतो. परंतु देण्या अगोदर मी जी गोष्ट त्याला देणार आहे आणि त्याला जी गोष्ट नक्कीच हवी आहे तो ती सांभाळू शकेल का ते मी सर्वप्रथम पाहतो. समजून घ्या, त्याच्या शक्ती समर्थाने लोकांच्या उपकारासाठीच तो ते नक्कीच वावरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो. मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर मात्र मी करू शकतो. बस एवढंच आपल्याला बाळूमामा सदैव नक्कीच म्हणतात. बाकी आपण दररोज बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना करावी. आजपर्यंत जे काही तुम्ही आम्हाला दिले ते तर तुमचेच आहे. मी निमित्त मात्र नक्कीच आहे. इतरांपेक्षा मला खूप भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुमच्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची तुम्ही मला ताकद द्या व तुमची आठवण सतत तुम्ही आम्हाला होऊ द्या. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी तुम्ही चांगले विचार येऊ द्या. चांगले आरोग्य दिल्यास तुमची सेवा अखंड आम्हाला करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुमचे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होवेत हीच नक्कीच मामा तुमच्या चरणी प्रार्थना. बाकी मित्रांनो, आपण ही प्रार्थना मात्र मामांच्या चरणी नेहमी केली पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये आपण काय गमावलेले आहोत याचाच नेहमी विचार करण्यापेक्षा आपल्याला भगवंतांनी काय दिलेले आहे याचाही आपण सतत विचार केला पाहिजे. बाकी वयानं मोठं झालेल्या माणसांचं सर्वात मोठं दुःख तर हेच आहे की त्याला लहानासारखं मन, अर्थात मोकळेपणानं मनसोक्त कधीही रडता मात्र येणार नाही. बाकी मित्रांनो, समजून घ्या, जो व्यक्ती नेहमी जास्तीत जास्त प्रमाणात कष्ट करीत असतो तो त्याच्या आयुष्यामध्ये आज जरी तुम्हाला रडताना दिसत असला तरी देखील तो मात्र भविष्यामध्ये इतका जास्त आनंदित तुम्हाला दिसेल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच आपण मात्र आपली परिस्थिती बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. देण्याची सवय लावून घेतली की येणं मात्र आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो, ज्यांच्याशी बोलताना आनंद तुमचा दुप्पट होतो आणि दुःख मात्र अर्धे होते, तीच माणसं तुमची आहेत. बाकी तर फक्त सर्व काही एक पद्धतीचे जग आहे. म्हणूनच ज्या गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टीला सांगू वाटतात ती गोष्ट नक्कीच ती व्यक्ती योग्य पद्धतीने कोणाला सांगणार नाही ना याची आपण नक्कीच उत्तम पद्धतीने जाणीव केली पाहिजे. अर्थात प्रेमळ मित्रांनो, योग्य पद्धतीने तुम्हाला मात्र माणसं ओळखायला
आणि माणसं वाचायला मात्र शिकायचं आहेत. आणि आपले भोग हे मात्र कधी देखील नक्की चुकत नाहीत, जे ते नक्कीच आपल्याला भोगावेच लागतात. त्यातून दुःख नक्कीच पूर्णत्व विषात वाढायला येतो. म्हणून नेमून दिलेले तुमचे काम तुम्ही हसत हसत करा आणि भगवंतांनी जे तुम्हाला दिलेले आहे ते देखील तुम्ही आनंदाने मनसोक्त मनाने करा. बस एवढंच आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. आपण आपल्या बाळूमामांवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवला पाहिजे. बाळूमामांच्या चरणी आपले जीवन आपण नेहमी समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतकं आपल्याला देतात की मागायला मात्र काही देखील कधी उरत नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे सध्या तुम्हाला मामांनी जे काही दिलेले आहेत ना, ते मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने नक्कीच पूर्णत्व साठवून तुमच्याकडे ठेवायचं आहे. बाकी जे सध्या तुमच्याकडे आहे ते तुमच्यासाठी नक्की उत्तमच आहे. म्हणून आपण नेहमी काळजी आणि चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे आपण प्रत्येकाने नामस्मरण करण्याकडे लक्ष मात्र केंद्रित करावे. पहाटे उठावे, भगवंतांची नक्कीच मूर्ती डोळ्यांसमोर आणून प्रार्थना करावी आणि तुमचे विस्मरण जिथे होते तिथे मला तुम्ही जागृत करीत जावे. नाही मला आता तुमच्याशिवाय आसरा असे म्हणून त्यांना मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसा जरी असला ना तरी देखील बाळूमामांच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने नक्कीच मिळते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुमच्या हातून जर कोणाचे चांगले घडले नसेल तर तुमच्या हातून कधी कुणाचे नुकसान देखील होऊ नये. बस याची मात्र तुम्ही नेहमी काळजी घ्या, कारण कधी कुणाला हसवता नाही आलं तर कधी कुणाला आपण मात्र रडवू नये. बस एवढंच आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे, कारण जसे आपण कर्म करणार आहोत त्याच पद्धतीने इथे आपलं आयुष्य मात्र पूर्णत्व घडणार आहे. बाकी तुम्हाला स्वतःला समजत नाही इतके तुमच्या मनामध्ये काय आहे ते बाळूमामाला समजते. नामस्मरण करीत असताना तुम्ही बाळूमामांना पाहत असाल अथवा न पाहत असाल, पण मामा मात्र तुम्हाला प्रत्यक्षाने पाहत असतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याही गोष्टी सध्या करीत आहात ना, त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मामाला योग्य पद्धतीने नक्कीच आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे जे सध्या आपल्या आयुष्यामध्ये घडित आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडित आहेत. बस याची आपण प्रत्येकाने योग्य पद्धतीने नक्कीच दखल घेतली पाहिजे. बाकी आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहून हे आयुष्य जगाला मात्र शिकलं पाहिजे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं मात्र काही वाईट कधीही होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविते अर्थात बाळूमामा सदैव तुमच्या पाठीशी आहेत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, चिंता आपण नक्कीच पूर्णत्व नष्ट करावी. आपण नेहमी स्मरण करावे भगवंतांचे. भगवंत देतील आपल्याला ते तर योग्यच देतील. बस एवढ्याच गोष्टी सदैव स्मरणात ठेवून आपण प्रत्येकाने उत्तम कर्म नेहमी करीत जावे. बाकी मित्रांनो, अर्थात तुमच्या नशिबात ग्रह वक्रे असू द्यात किंवा 7.5चे भोग असू द्यात, तुमच्या प्रारब्धाचा एकच आहे किमयागार, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. नक्कीच ते ऑनलाईनच नक्कीच तुम्ही असाल तर आत्ताच नक्कीच आपण प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा मी तुमचं बाळ आहोत हे नक्कीच टाईप करावे. अर्थात तुम्ही अजूनही नक्कीच हा संदेश ऐकत आहात हे आम्हाला देखील माहिती आहे. म्हणून तुम्ही आता मात्र नक्कीच पुढे हा संदेश नक्कीच पाहावा. बाकी हा संदेश आपण अजिबात दुर्लक्षित न करता अजून काही वेळ देऊन ऐकावा. समजून घ्या, ते म्हणजे भगवंतांना दिलेला वेळ कधी देखील वाया मात्र जात नसतो. म्हणूनच आपल्याला नेहमी एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडित असते त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडित असतात. म्हणून आपण नेहमी उत्तम पद्धतीने कर्म मात्र करायला शिकलं पाहिजे. भरोसा जर नक्की श्वासांवर पण नसतो आणि आपण मात्र माणसांवर ठेवतो. जर तुम्ही विश्वास स्वतःवरती ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाहीत. खूप चढके सहन केल्यानंतरच कडकपणा येतो.
मग तो चहा असो किंवा आयुष्य असो. बाकी या आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहून नक्कीच हे आयुष्य जगलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती पूर्ण तो विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, माफी मागून छोटे व्हा, पण खोटं बोलून कधी देखील तुम्ही मोठं होऊ नका. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं जास्त खोटं बोलत असतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दुःख देखील येत असतात. म्हणून आपण मात्र नेहमी उत्तम कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न केलं पाहिजे. बस हेच तुम्हाला नेहमी समजून मात्र घ्यायचं आहे. वाघाला पाहून कुत्री फक्त लांबून भुंकतात पण कधी चावत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं चुकून कधी वाटेला गेलं तर त्यांची वाट लागल्याशिवाय कधीही राहणार नाही. बस एवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. बाकी शांत राहा, चिंता करणं तुम्ही सोडून द्या. आयुष्यामध्ये जे काही घडत असते नक्कीच ते प्रत्येक गोष्टी उत्तमच घडीत असतात. बस एवढंच आपण नेहमी स्मरणामध्ये ठेवावे आणि नेहमी भगवंतांवरती आपण प्रत्येकाने विश्वास ठेवावा. नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात कधीही नसलेलीच उत्तम आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहात याचा नेहमी विचार नक्कीच करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत याचा तुम्ही सर्वप्रथम विचार करा. कारण आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नसते. आपण ज्या पद्धतीने आयुष्यामध्ये नक्कीच विचार करल त्याच पद्धतीने हे आपलं आयुष्य घडून जाईल. म्हणून आपल्याला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, जे घडल ते उत्तमच घडेल. बस एवढंच विचार करून आपण प्रत्येकाने नेहमी आयुष्यामध्ये आनंदी मात्र राहिलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात शांत राहा, चिंता करणं सोडून दे. कारण आयुष्यामध्ये जे काही घडीत असते ना ते तर फक्त तुझ्या चांगल्यासाठीच घडते. जर तू जास्त चिंता करत असशील तर तुझी ती चिंता अजून जास्त वाढत जाईल. आणि जर तुम्ही भगवंतांचे चिंतन करीत बसाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी जास्त प्रमाणात दुःख राहणार नाहीत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजेत. अर्थात आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी आपली मात्र मजा पाहणारे हे आपलीच असतात. हीच खरी शोतांतिका आहे. बाकी रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो नक्कीच, पण त्याहीपेक्षा जास्त तो कुठे असतात त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही याचा होतो. कोणी दोन शब्द गोड बोललं तर लगेच भावुक होऊ नये. कारण लोक फायदा असेल तरच आता सध्या मात्र गोड बोलत आहेत. एवढं मात्र नक्कीच, चंदनाच्या झाडाला विषारी सापांनी नक्कीच विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले असतील तो तर कधी देखील संपणार नाही. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करीतो आणि आपली चूक अर्थात आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलपणा प्रयत्न मात्र करीत असतो. पण माणसाने कितीही जास्त प्रमाणात आपली चूक लपवण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी देखील तुम्ही जी नक्कीच अर्थात जी चूक केलेली आहे त्या प्रत्येक चुकीचे उत्तम पद्धतीने भगवंतांना ज्ञान नक्कीच आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण कधीही वाईट कर्म नक्कीच करू नये. बस एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी तुम्ही जे इतरांना नक्कीच देतात तेच तुमच्याकडे मात्र येणार, हे तर आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. भगवंत म्हणतात शांत राहा, चिंता करणं सोडून दे. आयुष्यामध्ये अजून किती जास्त तुम्ही चिंता करणार आहात, जेवढी जास्त तुम्ही चिंता कराल तेवढंच जास्त तुम्हाला हे तुमचं आयुष्य
अजून जास्त प्रमाणामध्ये रडवेल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे कधीही मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपण नक्की शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलेले कधीही नक्कीच उत्तम आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेवढं नक्कीच तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त आता मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून तुम्ही शांत राहा, चिंता करणं पूर्णत्व सोडून द्या आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आता मात्र तुम्ही पूर्णत्व तुमचे नक्कीच लक्ष असू द्या. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण त्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. प्रत्येकजण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो. आपला मात्र भ्रम असतो की त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत. चहा आणि वेळ संपवायला माणसाने जास्त वेळ कधी देखील लावू नये, कारण कालांतराने त्याला कधी देखील चव राहत नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वात मोठे आयुष्यामधले सत्य ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र स्वतःवरती विश्वास ठेवणं कधीही सोडू नये. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने आपण कर्म केलेली आहेत त्याच पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टी घडत असतात. म्हणून सर्वप्रथम आपण उत्तम कर्म मात्र केली पाहिजेत. मागे माणसाने आयुष्य जगत असताना मिठासारखं नेहमी जगावं. महाग नसावं पण महत्त्वाचं मात्र नक्कीच असावं. आणि प्रेमळ मित्रांनो, कोणी कोणाचं नसतं, सगळं मात्र आपल्या आहेत. फक्त हा आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आणि फक्त आपला एक श्वास आहे. बाकी मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्याची 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय, त्यासाठी ना अर्थात अंत्यसंस्कार करता येतं ना 4 माणसं सांभाळायला येतात. तर प्रेमळ मित्रांनो, याचे देखील उत्तर आहे. अर्थात तुम्ही जर नक्कीच तुमच्या मनाने हरलेला असाल तर सर्वप्रथम तुम्हाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये भगवंतांचे नाम घ्यायचं आहे. कारण जो मनाने थकत असतो त्याच्या मात्र नक्कीच आयुष्यामध्ये भगवंतच त्याला सुधारू शकतात. बाकी घरातून बाहेर जात असताना हुशार बनून आपण जावे, कारण जग एक पद्धतीचं बाजार आहे. परंतु घरी जाताना नक्कीच आपण मात्र एक हृदय घेऊन जावे, कारण तिथे एक सुंदर कुटुंब आहे. तुमच्या समोर केलेलं कौतुक हे तुमची स्तुती आहे, तर नक्कीच तुमच्या पाठीमागे केलेलं कौतुक हे तुमचं अस्तित्व आहे. प्रत्येकाने थोडा तरी इथे बुद्धिबळाचा खेळ मात्र नक्कीच शिकला पाहिजे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण येड्यासारखं नाती निभावत असतो. बाकी मित्रांनो, काय देखील झालं तर एक विषय मात्र जर सारखा समजावून सांगावं लागत असेल तर सोडून द्या विषय आपण, आणि त्या माणसाला पण नक्कीच सोडून द्या. चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका काढायला देऊन अर्थात हसणारे मात्र ढीगभर असतात. मागे आजकाल जेवढी लाच पैसे उधार मागायला वाटत नाही, त्यापेक्षा लाच पैसे दिले अर्थात पैसे दिले परत मागताना वाटते. कोणाच्या सांगण्यावरून माणसांची कधी किंमत ठरवू नका. आपण मात्र स्वतःच्या अनुभवाने माणसं ओळखता आणि माणसं वाचता नक्की शिकली पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. अर्थात आपण आपल्या आयुष्यामध्ये जसे कर्म करीत असतो ना, तसेच आपले मात्र इथे आयुष्य नक्कीच घडीत असते. सर्वप्रथम तुम्हाला एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय देखील झाले तरी देखील आपण नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. समजायला उशीर झाला पण अनुभव मात्र मला मोठा मिळाला. आपले इथं कोणीच नाही हे मात्र आपल्यानं शिकवलं, तेव्हा नात्यांवर विश्वास त्यावरचा मात्र उडाला. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन,
आणि नक्कीच मिळालेली वागणूक जे शिकावून जाते ना, ते मात्र कुठली डिग्री नक्कीच आपल्याला शिकवू शकणार नाही. असलं नसलं तुझं कोणी, तू तुझ्या पंखामध्ये भरारी ठेव, बदलतील हे तुझे दिवस. फक्त तू स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेव. बाकी आपण कुणासाठी कधी महत्त्वाचे नसतो बरं का. महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज संपली की मग मात्र नातं देखील संपून जातं. बाकी कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट मात्र तुम्ही नक्कीच होऊ नका, कारण थोड्या दिवसांनी मात्र ते एकत्र येतात आणि तुम्ही वाईट होतात, एकटे पडतात. त्यामुळे सगळ्यांसोबत आपण प्रामाणिक राहावे. विश्वास मात्र आपण नेहमी स्वतःवरती नक्की ठेवावा. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. मागे आयुष्याच्या या प्रवासामध्ये काही शिका अथवा नका शिकू, पण माणसं मात्र ओळखायला तुम्ही योग्य पद्धतीने शिकलं पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार या सर्व गोष्टी किती प्रमाणात असू द्यात, पण त्यांची लायकी त्यांच्या स्वभावामधूनच समजून जाते. स्वार्थी जगात तुम्हाला कोणी साथ देणार नाही. इथे लढणे देखील नक्की सोबळावर आणि सावरणे देखील बळावर आहे. अर्थात सर्व गोष्टी ते स्वतःवरती आहेत. बाकी तुम्ही जे इतरांसोबत केलेले आहे ते मात्र सहन करण्याची तुम्ही आता ताकद ठेवली पाहिजे, कारण हाच एक पद्धतीचा कर्मयोग आहे. अर्थात निसर्गाचा भागाकार निशेष असतो, तो व्याजासकट मात्र परत नक्कीच करत असतो. बस एवढंच आपल्याला नेहमीच मनामध्येच ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता करणं तुम्ही सोडून द्या. अर्थात आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास आता मात्र ठेवलं पाहिजे. बस याच गोष्टी तुम्हाला नेहमीच मनामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण या आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्ही मिळवू शकता जेव्हा तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व नक्कीच विश्वास ठेवाल. बाकी दोन तोंडांची माणसं माझ्या मात्र खूप डोक्यात जातात नक्कीच, कारण कुठला चेहरा सगळ्यात आधी कानफडावा हे मात्र मला नक्कीच समजत नाही. आणि आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज तुम्ही करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग मात्र महत्त्वाच्या असतील. एवढं मात्र एक आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर हे मात्र शक्य नाही उद्या देखील तुमच्या आयुष्यामध्ये देखील नक्कीच दुःख असेल, हे मात्र शक्य नाही. म्हणून आपण एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे काय देखील आयुष्यामध्ये झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवून आयुष्य हे जगलं पाहिजे. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. माझी परिस्थिती बघून माझी साथ सोडणाऱ्यांनाच मनात ठेवा. अर्थात तो नियती लिहितो सुद्धा आणि बिघडवतो सुद्धा. स्वार्थी जगात तुम्हाला कोणी नक्की साथ देईल अथवा न देईल, पण तुम्हाला योग्य पद्धतीने जो व्यक्ती नक्कीच ओळखतो आणि तुमच्या सुख दुःखात जो व्यक्ती नेहमी तुमच्या सोबत राहतो, तुम्ही मात्र नेहमी योग्य पद्धतीने नक्कीच त्या माणसाला जपायला मात्र शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्ही निराश मात्र कधी होऊन जाऊ नका, कारण आयुष्याच्या या प्रवासामध्ये काही देखील झाले ना तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला समजून मात्र घ्यायचं आहे. इज्जत कधी भेटत नसेल तर जागेवर पान उतारा तुम्ही करायला शिका, कारण आजकाल सहन करत बसलं ना तर लोक पार आपली मात्र नक्की इज्जत काढतात. हे देखील एक पद्धतीची सत्यता आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज जे काही तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून आज तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम तुम्हाला आता नक्कीच प्राप्त होणार. आता तुम्ही तुमची चिंता सोडून द्या आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा. जे खोटं बोलत आहे त्यांचीच नाती टिकत आहेत, जे खरं बोलत आहेत त्यांची नाती मात्र आपोआप तुटत आहेत. बाकी त्यामुळे नात्यात आग लावणारे लोक
आनंद मात्र सध्या लुटत आहेत. बस एवढी सत्यता आहे. अर्थात भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. बाकी आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर आणि आनंदी तुम्ही बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद आणि प्रेरणा मात्र मिळाली पाहिजे. 1 मिनिटात तर तुमचं कधी आयुष्य बदलू शकणार नाही, पण त्याच 1 मिनिटामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय हा मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. बाकी मित्रांनो, नक्कीच आयुष्यामध्ये जे तुम्हाला मिळालं आहे ते तुम्ही जपायला शिका. कारण सध्या ते जे तुम्हाला मिळालेलं आहे ते मात्र भरपूर जणांचे स्वप्न आहे. म्हणूनच तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याबद्दल प्रथम तुम्ही भगवंतांचे आभार माना आणि त्याला तुम्ही योग्य पद्धतीने जपायला शिका. बाकी कानावर आलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर आपण मात्र विश्वास ठेवावा. बाकी मी मात्र पाहिलं आहे फर्स्ट प्रायोरिटी पासून तर इग्नोर होईपर्यंतचा प्रवास नक्कीच समजून घ्या. आयुष्यामध्ये एकच रिॲलिटी आहे. आपण ज्याला आपलं समजतो तो मात्र आपलं कधीही राहणार नाही. परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर स्वतःवरती विश्वास ठेवाल ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील लढणार नाहीत. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य संपूर्ण जगलं पाहिजे. बाकी शांत राहावे, चिंता करणं सोडून द्यावे, भगवंतांचे नेहमी नामस्मरण करावे. आयुष्यात आपण काय गमावलेले आहोत याची चिंता नेहमी करण्यापेक्षा आपण कोणत्या गोष्टी कमविलेले आहोत याच्या गोष्टी अर्थात या गोष्टींवरती आपण सर्वात जास्त विश्वास मात्र नक्कीच ठेवावा. समजायला उशीर झाला पण अनुभव मात्र मोठा मिळाला. आपलं कोणच नसतं हे मात्र आपल्यानी शिकवलं. लोक थोडी लेट कळाली पण आता मात्र परफेक्ट समजली. चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही बरं. ज्यांना तुम्ही असण्याचा किंवा नसण्याचा काय देखील फरक नक्कीच पडत नाही त्यांना चुका दाखवून दिल्या तरी काय देखील फरक मात्र पडणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र नेहमी समजून घेतली पाहिजे ते म्हणजे या आयुष्याच्या प्रवासामध्ये कितीही दुःख जरी आलेत तरी देखील आपण नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून अर्थात आनंदी मात्र नेहमी राहिलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये सुख दुःखे तर नक्कीच आहेत, पण तुम्ही जर सदैव तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून रडत बसाल तर ती तुमच्या आयुष्यामधले दुःख अजून जास्त नक्कीच वाढतील. म्हणून सर्वप्रथम एकच गोष्टीचे तुम्ही मात्र ज्ञान ठेवा ते म्हणजे काही तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. जे सध्या तुमच्याकडे आहे ते मात्र नक्कीच तुमच्यासाठी उत्तम आहे. म्हणून सर्वप्रथम समजून घ्या, आयुष्यात नेहमी आनंदी जर तुम्हाला राहायचे असेल ना तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. बाकी मित्रांनो, नक्कीच नदीकाठी आला आणि पोहता आलं म्हणजे समुद्राची बरोबरी कधी करायची नसते. स्वतःच रडलो आणि स्वतःच गप झालो, कारण नंतर समजलं की आपल्याला समजावून घेणारं इथे भगवंतांशिवाय आणि स्वतःशिवाय कोणीच नाही. माणूस अर्थात नक्कीच पोटा पाण्यापुरता स्वार्थ असावा, पण एकटाच मत अर्थात एखाद्याचं आयुष्य बरबाद होईल एवढं पण माणसाने कधीही स्वार्थी नसावं. बाकी मित्रांनो, वेळ सोडून या जगामध्ये तुमचं कोणीही नाही. जर तुमची वेळ चांगली असेल तर परके देखील नक्कीच तुमचे होऊन जातील, आणि तीच जर तुमची वेळ वाईट असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण कोणी देखील तुमच्यासोबत नसेल. बस आयुष्यामधली एवढी एक सत्यता आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवावी आणि आयुष्यामध्ये सध्या तुमच्या जे काही घडत आहे त्या गोष्टींना आपण योग्य पद्धतीने पाहायला शिकावे. आनंदी राहा. जे बदलता येईल ते तुम्ही योग्य पद्धतीने बदला, आणि जे तुम्हाला कधी बदलता येणार नाही ते तुम्ही नक्कीच स्वीकारा, आणि जे तुम्हाला स्वीकारता येणार नाही त्यापासून तुम्ही दूर जा. परंतु सदैव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला मात्र आनंदी नक्कीच ठेवायला शिका. कारण आयुष्यामध्ये जेवढं जास्त तुम्ही दुःखी राहाल तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्याला नक्कीच संपवून टाकाल. जोपर्यंत माणूस रुसतोय, भांडतोय, रागावतोय
तोपर्यंतच तो माणूस आपला आहे हे मात्र आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. आणि ज्या दिवशी तो व्यक्ती तुमच्यापासून दूर जाणार ना, त्या दिवसापासून मात्र आपण नक्कीच समजून जावे. अर्थात ज्या दिवसापासून जो व्यक्ती तुमच्यापासून रुसणाने रागवणं सोडून देईल, तेव्हा मात्र आपण नक्कीच समजावे ते म्हणजे आपण चांगल्या व्यक्तीला पूर्णत्व आता मात्र गमावलेले आहोत. म्हणूनच माणसं ओळखता आणि वाचता आपण मात्र शिकली पाहिजेत. एखाद्याला एकतर पूर्णपणे स्वीकारा किंवा कायमचं तुम्ही सोडून द्या. कारण अर्थात मिक्स्ड फिलिंग्स नक्कीच ठेवल्याने एखाद्याचं आयुष्य मिश्र मात्र होऊन जातं. एवढं मात्र नक्कीच कोणतीही गोष्ट सहज मिळून जाईल एवढं मात्र आयुष्यामध्ये काही शक्य नाही. पण जी गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे त्या गोष्टीला नेहमी उत्तम बनवणं हे ज्याला जमतं तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी राहणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आयुष्यामध्ये रोज सकाळ सकाळी भगवंत नक्कीच धरतीवरती 2 मात्र पूर्णत्व सिक्के नक्कीच टाकत असतो. ते म्हणजे सुखाचे आणि दुःखाचे. एवढं मात्र नक्कीच खरे. ज्याला सुखाचे नक्कीच सिक्के मिळून जातात तो मात्र नक्कीच सुखाने नक्कीच बाजार करतो. आणि ज्याला दुःखाचे नक्कीच सिक्के मिळूनही जो सुखाचा बाजार करायला शिकतो तो मात्र आयुष्यामध्ये खरा जगतो. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर जर आनंद हवा असेल तर आतापासूनच तुम्ही शांत राहा. लोकांनी तुम्हाला काय म्हटलं याचा विचार करणं तुम्ही पूर्णत्व सोडून द्या. आणि तुमच्या मनाला काय करणं नक्कीच आवडतं याकडे तुम्ही सर्वात जास्त बस लक्ष द्या. एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी मात्र समजल्या पाहिजेत. आजचा हा संदेश शांत मनाने अजून काही मिनिटे देऊन आपण मात्र नक्कीच ऐकावा. समजून घ्या, आयुष्याला कधीही आपण मात्र नक्कीच दुःखी आणि निराश समजू नये. सांडपाण्यातूनच कमळ हे फूल जन्माला येतं. मात्र ते सांडपाणी कधी कमळाच्या स्वच्छतेला व सुंदरतेला मात्र कधी स्पर्श नक्कीच करत नसतं. तात्पर्य एवढंच, तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर कधीही तुम्ही होऊ मात्र देऊ नका. वर्तमान कितीही बिकट असो मात्र कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकतं. नक्कीच अगदी कमळ या फुलासारखं. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवाव्या. आणि आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी आपण मात्र स्वतःला आनंदी ठेवावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नेहमी समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यात अर्थात या आयुष्याच्या लढाईमध्ये आपण स्वतःला सावरायचं असतं. कितीही आणि काही झालं तरी देखील आपण मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य नेहमी जगायचं असतं. तुम्ही इथे काय गमावलेले आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा जे तुम्हाला सध्या प्राप्त झालेले आहे त्याचा तुम्ही मात्र योग्य पद्धतीने असा नक्कीच विचार करायला शिका. बस आयुष्यामध्ये एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवायला पाहिजे. बाकी आज हा संदेश शांत मनाने जर तुम्ही अजून काही मिनिटे देऊन ऐकलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठा चमत्कार होताना तुम्ही पाहाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, एकच सत्यता सांगतो, चमत्कार घडवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. ते म्हणजे चमत्कार कधी देखील सहज घडित नसतो. चमत्कार घडवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणूनच जर तुम्हाला खरोखर आयुष्यामध्ये चमत्कार पाहायचा असेल ना तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःवरती मात्र पूर्णत्व विश्वास ठेवायला शिका. बाकी हातातून निसटलेले सुख दुःखाच्या अनेक गोष्टीसाठी नक्कीच हळहळण्यापेक्षा समोर असलेलं भविष्य आपलं आयुष्य भरभरून मात्र आपण प्रत्येकाने जगायला शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही काय गमावलेले आहात याचा नेहमी विचार मात्र आता तुम्ही करणं सोडून द्या. आणि तुम्हाला सध्या जे काही नक्कीच मिळालेलं आहे त्यामध्येच तुम्ही नेहमी आनंदी राहून हे आयुष्य पूर्णत्व जगायला शिका. बस एवढंच आपण प्रत्येकांना
नेहमीच मनात ठेवायचे. बाकी नात्यात भेटणं आणि बोलणं कमी असलं तरी देखील चालतं, पण जेवढं असेल तेवढं मात्र प्रेमाने आपुलकीने असायला हवं. स्वाभिमानाला ठेच लागली की मग मात्र नक्कीच पूर्णत्व बाजार उठवायचा. मग समोरचा कोणताही बादशाह का असेना, बस एवढंच आपण नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं मात्र आपण कधीही वागू नये. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी तुम्ही मात्र कधीही विसरू नये. कधी कधी मन म्हणतं की आपण लोकांशी तसंच वागलं पाहिजे जसं नक्कीच त्यांनी आपल्यासोबत वागलेले आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, पुन्हा मात्र नक्कीच ते म्हणतं ते म्हणजे आपण जर त्यांच्याशी तसेच वागले तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय नक्कीच फरक राहणार आहे. बस हेच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये योग्य विचार केलेत तर कधी तुम्हाला तुमचे मन उदास मात्र करणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. तुम्हाला जर नक्कीच स्वतःवरती विश्वास असेल ना, तर तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. आणि जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवतच नसाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही अशक्य वाटेल. गरज संपली की मग मात्र दूर करणाऱ्यांच्या जगात, अर्थात गरज नसताना जीव लावणारे फार कमी. नक्कीच पूर्णत्व अशा माणसांना ओळखता यायला मात्र हवं आणि जपता देखील योग्य पद्धतीने यायला हवं. तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला आता मात्र योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता करणं तुम्ही पूर्णत्व आता मात्र सोडून द्या. बस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्वतःवरती मात्र विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं आयुष्य जगलात तर कधीही तुम्हाला दुःख मात्र नक्कीच होणार नाही. फक्त दुसऱ्यांकडून ढीगभर अपेक्षा ठेवणाऱ्यांना स्वतः मात्र दुसऱ्यांसाठी त्या अपेक्षांपैकी 1% जरी वागता आलं असतं तर बरं मात्र नक्कीच झालेलं असतं. आणि प्रेमळ मित्रांनो, खोटांच्या पंगतीला बसण्यापेक्षा खऱ्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं केव्हाही उत्तम. आपण कोणासाठी किती केलं तरी ते कुठंतरी कमी नक्कीच पडत असतात, कारण सत्य चप्पल घालून नक्कीच तयार होईपर्यंत खोटं मात्र गावभर हिंडून येतं. बाकी लोकांच्या गर्दीमध्ये अर्थात बसून अनकम्फर्टेबल होण्यापेक्षा अर्थात एकांतात बसून कम्फर्टेबल राहिलेलं कधी आपल्यासाठी नक्की उत्तम आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही झाले ना तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी राहण्याचा पूर्णत्व प्रयत्न केलं पाहिजे. कारण या आयुष्यामध्ये केव्हा काय घडेल हे मात्र कधी कोणी सांगू शकणार नाही. पण आपण जर नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जर जगलोत तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी दुःखी राहणार नाही. कोणाच्या वागण्यामुळे जर तुमचं मन दुखत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या आयुष्यामधून डिलीट मात्र करायला शिकलं पाहिजे. भूक आणि चूक, श्रीमंतीला गरिबीची भूक आणि गर्विष्ठ माणसाला त्याची चूक कधी देखील समजणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, एका क्षणात माणसं आपली होतात आणि नक्कीच काही क्षणात परकी पण. ज्या स्त्रीने माणसं परकी होतात ना तेव्हा मात्र माणूस खूप काही अनुभवतो. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे, अर्थात सत्य आहे. बाकी तुम्ही जेवढं काही गमिवलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र आता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. तुम्ही फक्त चिंता करणं आता सोडून द्या आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आता मात्र तुम्ही नेहमी लक्ष पूर्णत्व केंद्रित करा. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर आयुष्यामध्ये दुःख आलेली असतील तर ते दुःख तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णकाळ कधी राहणार नाहीत. बाकी कधी खचायचं नाही. काही वेळा नियतीने नक्कीच आधीच मात्र पूर्णत्व नक्कीच आधीच पराभव लिहून ठेवलेला असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, बरोबरी करायला जमलं नाही की मग काही लोक बदनामी करायला पूर्णत्व सुरुवात मात्र करायला लागतात. हे देखील आयुष्यातले सर्वात मोठे एक सत्य आहे. बाकी कुटुंबाची जबाबदारी
करिअरची भीती, मेंटली प्रेशर, खूप सारी स्वप्न, सारखं हरणं, तरी एक आशा आहे की एक दिवस बाळूमामा सर्व काही ठीक करतील. नातं कधी तिसऱ्या व्यक्तीमुळे बिघडत नाही. उलट जेव्हा आपल्या स्वतःला कोणी बेईमान नक्कीच निघतो तेव्हाच मात्र नातं नेहमी बिघडून जातं. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र नेहमी स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यात काही देखील झाले तरी देखील आपण आपल्या मनाची मनस्थिती कधीही पूर्णत्व नष्ट होऊ देऊ नये. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला खरोखर आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास पूर्णत्व ठेवायला शिका. विश्वास किती हा छोटा शब्द आहे. अर्थात वाचताना सेकंद लावतो, विचार करायला मिनिटे लावतो, समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लावतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर दुःख आलेली असतील आणि खरोखर तुम्हाला त्या दुःखांचा जर अंत करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती मात्र आता विश्वास ठेवायला शिका. बस, स्वतःवरती जो विश्वास ठेवेल तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी मात्र नक्कीच राहणार नाही. आणि नक्कीच प्रेमळ मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा जास्त विचार आपण करू नये. कारण लोक तुमच्या नक्कीच 13व्याला सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे मट्टा, अर्थात ताक ठेवायला पाहिजे होता. बस एवढंच आयुष्यामधली एक मोठी सत्यता आहे. आणि आपण कोणत्या गोष्टी गमावलेली आहोत या गोष्टींकडे आपण तर कधीही पाहू नये. अर्थात प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, सध्या ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त नक्की झालेल्या आहेत त्याच गोष्टींकडे पूर्णत्व तुम्ही लक्ष द्या आणि त्या गोष्टींमध्येच तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आनंदी राहा. भगवंत म्हणतात, काहीही झाले आणि कोणतीही गोष्ट जरी तुमच्या आयुष्यामध्ये घडली तरी तुम्ही तुमच्या मनाची मनस्थिती कधी ढासळू देऊ नका. बस एवढंच समजलं पाहिजे. बाकी तहान मला लाटेची आहे, थेंबाने पोट माझं भरणार नाही. हरणार मी अनेकदा, पण जिंकल्याशिवाय मी मात्र आता मरणार नाही. बाकी मित्रांनो, नात्याला महत्त्व द्यायचं असेल तर ते तुम्ही वेळेवर द्यायला शिकलं पाहिजे. नंतर वाढलेल्या झाडाला पाणी देऊन ते नंतर हिरवे होईल अशी मात्र अपेक्षा करणं एक पद्धतीने व्यर्थ आहे. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतली पाहिजे. बाकी मित्रांनो, समजून घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच प्राप्त होणार. ज्या गोष्टी तुम्हाला नक्कीच पूर्णत्व प्राप्त करायच्या होत्या त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला आता भगवंत नक्कीच देणार. म्हणून तुम्ही तुमची चिंता दुःख सोडून आजचा हा संदेश एकदम शांत मनाने अजून काही मिनिटे मात्र नक्कीच ऐकावा. पैसे कमवा, कारण मुलांचं जगणं हे लय नक्कीच वेगळं आहे. अर्थात पैशावर प्रत्यक्ष जग आहे असे देखील सध्याची मात्र परिस्थिती आहे. पण प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवून हे आयुष्य संपूर्ण जगायला शिकलं पाहिजे. कारण जर तुमचा स्वतःवरती विश्वासच नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी काय करू शकणार नाही. बस एवढीच आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य आहे. मामा म्हणतात, चिंता करतो का? अर्थात चिंता केल्याने होते तरी काय. आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांची भक्ती नक्कीच आपण केली पाहिजे. फक्त इतकं प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा मात्र नक्कीच आनंद आपल्याला व्हायला पाहिजे. भीती नाही. कोणी कितीही देखील त्रास जरी दिला ना तरी देखील आम्हाला तरी ते नातं आम्ही टिकवले. कारण आईवडिलांनी आम्हाला नक्कीच माणसं वापरायला नाही तर जपायला शिकवले. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, या आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवणं कधीही सोडू नये. कारण आयुष्याची एकच पूर्णत्व सत्यता आहे, ते म्हणजे जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगीत असतो ना तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी राहणार नाही. म्हणूनच तुम्ही अजून जरी स्वतःवरती विश्वास ठेवत नसाल तर तुम्ही चुकीचं करत आहात. प्रेमळ मित्रांनो,
तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं आयुष्य जगा आणि नेहमी या आयुष्यामध्ये तुम्ही उत्तम कर्म मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. बाकी भगवंत म्हणतो सोबत पण त्यांनाच घेऊन फिरा जे तुमचं चांगलं होण्याची नेहमी स्वतःच्या मनामध्ये मनापासून अपेक्षा ठेवतील. बाकी कितीही कमावलं तरी सोबत कधी काय घेऊन जाणार नाही. अर्थात मित्रांनो, दारात उभा राहिलेले यम चप्पलसुद्धा तुम्हाला कधी घालू देणार नाही. म्हणूनच सांगण्याचा उद्देश एवढंच आहे, जे सध्या तुमच्याकडे आहे ना ते मात्र तुम्ही आनंदाने, अर्थात नक्कीच त्याचा तुम्ही आनंदाने स्वीकार करून आनंदाने तुम्ही तुमचं आयुष्य उत्तम पद्धतीने आता मात्र जगायला शिकलं पाहिजे. बाकी काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर वावरताना असं वावरतात की लोकांना वाटतं यांच्यासारखा देव माणूस मात्र कोणीही नाही. लोक स्वतः कितीही खोटं वागत असले तरी त्यांची अपेक्षा असते की समोरच्याने त्यांच्या, अर्थात नक्की सोबत खरं मात्र वागलं पाहिजे. स्मरणात ठेवा, दुसऱ्यांच्या तोंडातला घास आपल्यासाठी अर्थात घास नसतो तर तो तळतळाट असतो आणि तळतळाट आपल्याला आयुष्यभर चुकाने मात्र कधी जगू देणार नाही, एवढं मात्र नक्कीच. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक दुःखे ही तर तुमच्या कर्मानुसारच तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर प्रत्यक्ष तुमच्या चांगल्यासाठीच घडत असते. म्हणून नेहमी चिंता आणि काळजी करणं तुम्ही आता मात्र सोडून द्या आणि नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवून हे तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच पूर्णत्व जगा. भगवंत म्हणतात प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधारेल असं नाही. काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात परंतु नक्कीच वागणं कधीही नाही. हे देखील आपल्याला योग्य पद्धतीने मात्र समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमच्यासोबत कोण आहे याचा तुम्ही सर्वप्रथम विचार करा. तुमच्यासोबत कोण नाही याचा कधी तुम्ही विचार करू नका, कारण जे सध्या तुमच्यासोबत आहेत तुम्ही त्यांना मात्र योग्य पद्धतीने नक्कीच जपायला शिकलं पाहिजे. बस आयुष्यामध्ये एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचे. बाकी काही देखील झालं तरी देखील आपण नेहमी आनंदी राहून हे आयुष्य जगलं पाहिजे, कारण या आयुष्याच्या चित्रपटामध्ये मनसमोर मात्र कधीही नसतो. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचे. बाकी मित्रांनो, जे दुसऱ्याला उगाच त्रास देतात त्यांचं त्यांच्या कर्मामुळे एक ना एक दिवस चांगलंच मोठं वाटोळं होतं, कारण कर्म आहे होते कोणाचं काहीच बाकी मात्र ठेवत नाही, एवढं मात्र नक्कीच करे. दोन शब्द कोणी गोड बोललं तर कधीही आपण भावूक होऊ नये. अर्थात आपण मात्र योग्य पद्धतीने माणसं ओळखता आणि माणसं वाचता शिकलं पाहिजे. अहंकार कोणालाच कधी चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा म्हणजे गर्व. अर्थात अहंकारांचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानाचं होतं ना तेव्हा मात्र कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करीत असतो नक्कीच तेव्हा तो फक्त विनाशाला नेहमी आमंत्रण देतो. बाकी मित्रांनो समजून घ्या, नक्कीच जीवन आपले जेवढं आहे तेवढंच आपलं आयुष्य असणार आहे. अर्थात म्हणण्याचा उद्देश एवढंच आहे, आयुष्यामध्ये नेहमी लोक काय म्हणतील, लोक कशा पद्धतीने आपल्याला नक्कीच आपल्यावरती टीका करतील या गोष्टींकडे नेहमी पाहण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी नक्कीच करायला आवडतात त्या गोष्टी उत्तम पद्धतीने तुम्ही करा. तुमची आवडती व्यक्ती तुमच्या भावना ओळखून पण तुम्हाला सारखं एकाच गोष्टीने नक्कीच दुखावत असेल तर मग मात्र तुम्ही हे समजून घ्या, तुम्ही ती व्यक्ती नाही आहात जिला ती नक्कीच गमवायला पूर्णत्व घाबरते. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी देखील आयुष्यामध्ये आपण नेहमी आनंदी राहून जगणं कधी सोडू नये. काही देखील झाले तरी देखील आपण नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवणं कधी देखील सोडू नये, कारण या आयुष्याच्या प्रवासात जो व्यक्ती भगवंतांवरती विश्वास ठेवून जगत असतो ना त्याच्या आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील कधी त्याला नक्कीच दुःख होणार नाही. म्हणून सर्वप्रथम
आपण मात्र भगवंतांवरती आता मात्र विश्वास नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी पाप ते पापच, एक वेळेस एकटं पडायची वेळ आली तरी चालेल, पण जिथे नक्कीच घाणेरड्या चुकांना विरजन घातले जाते त्या लोकांचा सहवास नसलेलाच बरा. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आज ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, अर्थात त्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगायला शिका. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे प्राप्त झालेलं आहे ना, ते नक्कीच तुम्हाला उत्तमच प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपण आपली चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण प्रत्येकाने लक्ष मात्र पूर्णत्व केंद्रित करावे. शब्दांत कितीही गोडवा जरी असला तरी मनातील वादळ कधी कुणालाही दिसत नक्कीच नसतं. आता तुम्ही मोरालाच बघा, त्याला पाहून कोणी म्हणेल का याच्यात साप पचवायची ताकद आहे, मला मात्र कोणाची गरज नाही, हा एक पद्धतीचा अहंकार झाला. आणि सर्वांना माझी गरज आहे, एक पद्धतीचा ब्रह्म. बऱ्याच जणांना हा मात्र ब्रह्म नक्कीच असतो. बाकी मित्रांनो, इतरांना नक्कीच दुखावून तुम्ही कधी देखील आयुष्यामध्ये सुखी होणार नाही. म्हणून सर्वप्रथम एकच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम कर्म आतापासून करणार नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त दुःखांचा तुम्हाला मात्र सामना करण्यास तयार मात्र आता झालं पाहिजे. म्हणून शांत राहावे, भगवंतांचे चिंतन करावे, शांत राहून आपण हे आपलं आयुष्य जगावे. काही देखील झालं तरी देखील उत्तमच झालं असं समजून आपण प्रत्येकाने भगवंतांच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून आनंदी नक्कीच राहावे. बस एवढंच आपण प्रत्येकाला योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. मामा सांगतात, घाबरू नकोस, चिंताही तू कधी करू नकोस. कारण या आयुष्याच्या प्रवासामध्ये जो व्यक्ती नेहमी चिंता करीत असतो ना, तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी मात्र राहून त्याचं हे नक्कीच आयुष्य जगू शकणार नाही. म्हणूनच आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, शब्दांत कितीही गोडवा जरी असला तरी मनातील वादळ कधी दिसत नसतात. मोरालाच तुम्ही पहा, त्याला पण कोणी म्हणणार नाही की हा मात्र 5 नक्कीच, अर्थात साप नक्कीच पचवू शकतो. नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. अर्थात आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र स्वतःला कधी देखील दुःखी राहू द्यायचं नाही. लोकांचं बोलणं कधी देखील तुम्ही मनावर नक्कीच घेऊन फिरू नका. बस एवढंच तुम्हाला नेहमी समजायचं आहे. बाकी मित्रांनो, नक्कीच भगवंत म्हणतात, आयुष्यात काही देखील झालं तरी 3 गोष्टी खूप काही शिकून जातील: तुटलेले मन, रिकामा खिसा आणि पदरात पडलेलं अपयश. अर्थात आयुष्यामध्ये काही देखील झाले ना तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच आनंदी राहून हे आयुष्य नेहमी पूर्णत्व जगायला शिकलं पाहिजे. मामा सांगतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला तुझ्या आयुष्यामध्ये आनंद देखील नक्कीच मिळणार. म्हणून प्रेमळ मित्रा, अर्थात नक्कीच तू शांत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये जे काय सध्या घडत आहे ते मात्र उत्तमच घडत आहे. म्हणून आपण नेहमी चिंता करणं सोडून मात्र दिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नाती जपण्यासाठी कधी आंधळे, कधी बहिरे, तर कधी मुके देखील व्हावे लागते. बाकी चरित्र जर स्वच्छ असेल ना तर जमाना स्क्रीनशॉटचा असू द्या किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगचा अजिबात काही फरक पडणार नाही. मामा सांगतात, संगत कधी तू राजाशी करू नकोस, कारण कधी तुम्हाला गुलाम बनवून ठेवेल हे मात्र सांगता येणार नाही. पण संगत तुम्ही संताची नेहमी करा, कारण तो कधी तुम्हाला अर्थात भगवंतांची भेट घडवून देईल हे देखील कधी तुम्ही नक्की सांगता येणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात संगतीला नक्कीच महत्त्व आहे. समजून घ्या, आयुष्यात काय देखील झाले तरी देखील नक्कीच आपल्याला नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. बाकी काय देखील झालं तरी देखील नेहमी आनंदी राहून हे आयुष्य जगा. बाकी खूप वेगळं होतं हे बघ,
कोणी रंग बदलला, कोणी स्वभाव बदलला, कोणी आवड बदलली, तर काहींनी मला मात्र बदललं, अर्थात मलाच बदललं. चांगुलपणा असावा पण एवढा नसावा की दुसऱ्यांचं चांगलं करण्याच्या नादात आपण मात्र आपलंच नक्कीच वाईट करून घ्यावं. आणि मित्रांनो, तुम्ही नेहमी सर्वांसोबत चांगले राहा, सर्वांसोबत तुम्ही नेहमी उत्तम राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं जास्त काळजी कराल, जेवढे जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता कराल, तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहून तुमचं आयुष्य जगाल. म्हणून सर्वप्रथम आपण प्रत्येकाने आतापासूनच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे काही आपलं नाही आणि काही ते आपले राहणार नाही. आयुष्याच्या प्रवासात नेहमी आनंदी राहून जगणे हेच उत्तम आहे, कारण हा आयुष्याचा प्रवास कधी संपेल हे मात्र कधी सांगता येणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जे सध्या तुम्हाला मिळालेले आहे ना, त्यावरच नेहमी तुम्हाला आनंदी राहून मात्र नेहमी तुम्हाला हे आयुष्य नक्कीच जगायचं आहे. बस हेच तुम्हाला समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी आपण सगळ्यांशी चांगले वागत नक्कीच असतो, हे आपले संस्कार असतात. पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात, हे मात्र त्यांच्यावर झालेले नक्कीच संस्कार असतात. ते आपण कधी देखील आयुष्यामध्ये नक्कीच विसरून मात्र जाऊ नये. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्येच ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, माणसं जपण्याचा स्वभाव महागा तर पडू शकतो बरं का, कारण सध्या गरजेपुरते माणसं जवळ नक्कीच बनण्याचा आणि असण्याचा एक पद्धतीचा हा मात्र नक्कीच मोठा ट्रेंड आहे. बाकी समोरच्याला आपण जेवढं जास्त नक्कीच वरचढ अर्थात वरचढ वाटत असतो, तेव्हा वार हे पाठीमागूनच होतात, हे देखील तितकंच मोठं सत्य. आणि नेहमी तुम्ही आनंदी राहा, आनंदी राहून हे तुमचं नेहमी तुम्ही आयुष्य जगा. बस आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, ते म्हणजे काही आपलं नाही आणि काही ते आपले राहणार नाही. बाकी अनुभव म्हणजे काय हे तर तेव्हा समजते जेव्हा एखादी ठेस पायाला नाही तर काळजाला लागते. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात इतकं पण कधी तुम्ही चांगलं बनू नका की लोक तुमचा कामापुरता नक्कीच वापर करतील. बस भगवंतांवरती विश्वास ठेवून आयुष्य जगा. कधी कोणत्या गोष्टीची कमी तुम्हाला ते पडू देणार नाहीत. प्रत्येकाला देणारा भगवंतच आहे. जे लोक इतरांना देतात त्यांना भगवंतांनीच दिलेला आहे, म्हणून मीच देत आहे याचा अभिमान तुम्ही कधी देखील बाळगू नका, समजून घ्या. अर्थात बाळूमामांच्या चरणाशी नेहमी धरावी आपण प्रत्येकाने कास. देहादी प्रपंचात न व्हावे आपण कधीही उदास. ज्याचे मन मामांच्या चरणी गुंतले त्याचे कल्याण मामांनी केले नक्कीच. म्हणूनच आपण प्रत्येकाने मामांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी मित्रांनो, संसार म्हणजे काय असतं, कधी दोन मनाचं मिळन असतं तर कधी मात्र दोन जीवांचं भांडण असतं. एकानं नक्कीच विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं. संकटाच्या वादळाला दारात मात्र नेहमी थोपायचं असतं. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप नक्कीच आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केलेली आहे ना, तेव्हापासून मी भगवंतांना एकच प्रार्थना करतो की हे भगवंता, मी जसा आहे तसाच बरा आहे, मला चुकूनही यांच्या इतकं मात्र तू नक्कीच सज्जन कधीही करू नकोस. कारण पूर्णत्व कुणाचे माझ्याकडून भले नाही झाले तरी देखील मला चालेल, काही देखील हरकत नाही, पण माझ्यामुळे कुणाचे वाईट होईल, अर्थात वाईट नाही झाले पाहिजे, एवढं समाधान मात्र शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच तू आमच्यामध्ये असू दे. बस हेच आपण भगवंतांच्या चरणी म्हटलं पाहिजे. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या मात्र दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती बाळूमामांवरती श्रद्धा ठेवून बाळूमामांच्या इच्छेचा मिळून राहतो त्याला बाळूमामांच्या कृपेने सुख भरपूर जास्त प्राप्त होते. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तोच आपण प्रत्येकाने खरा भाग्यवान समजावा. बाकी शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर मात्र नक्कीच मिळेल. बाकी मित्रांनो, समजून घ्या,
मोठ्यातले मोठे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला दिवस रात्र एक करून जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. बाकी जेवढं माणूस त्याच्या प्रयत्नांनी थकत नसतो ना, त्यापेक्षा जास्त तो त्याच्या नक्कीच विचाराने थकतो. म्हणून सर्वप्रथम आपण आपले विचार सकारात्मक करावे. कारण प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये काही देखील तुमचे नाही आणि काही देखील तुमचे राहणार नाही. पण एक तो भगवंत सदैव तुमच्या सोबत आहे. अर्थात भक्तीचे एवढे फायदे आहेत ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसाल. अर्थात भक्ती म्हणजे काय, किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे, एकदा नक्कीच ऐका. भक्ती जेव्हा अन्नात शिरत असते ना, तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला मात्र तीर्थ संबोधतात. एक चित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वरांच्या सान्निध्यात जाऊन सुखी मात्र होतो. हेच सर्वात मोठे सत्य आहे. बाकी कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची कधी खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो, उगाच आपल्या मनात कुणासाठीही जळणारी मात्र आग नको. बस एवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. हा संदेश जर आपणही आपला किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.